कर्ज घेणे हा एक आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा आर्थिक निर्णय आहे आणि हा निर्णय घेत असताना तुम्हाला खूप काळजीपूर्वक हा निर्णय घ्यायचा असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत कर्जाविषयी थोडं, की कर्ज घेत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात की जेणेकरून नंतर ते कर्ज आपल्या अंगलट येणार नाही. तर कर्ज म्हणजे आपल्या आर्थिक आयुष्यात घेत असताना एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि तो एकदम काळजीपूर्वक आपल्याला घ्यायला पाहिजे. तर कर्ज म्हणजे काय? तर कर्ज म्हणजे आपण एखाद्या ठराविक वेळेसाठी काही निश्चित रक्कम आपण घेत असतो बँकेकडून किंवा सरकारी संस्थेकडून, सावकाराकडून, आहे की नाही. पर्सनल असतो ते मग कर्ज ते आणखी कोणतेही, आणि त्यासाठी आपण त्या मुद्दल जे कर्ज घेत असतो त्याच्यावर काही टक्के व्याज देत असतो. तर हे जे प्रक्रिया असते याला आपण कर्ज म्हणू शकतो. तर कर्ज बहुतेक शिक्षण शिकण्यासाठी, लग्नासाठी, एखादी आपल्याला मग 2 चाकी वाहन खरेदी करायचं असेल किंवा मग 4 चाकी वाहन खरेदी करण्यासाठी, नाही का. तर या सर्व गोष्टीसाठी आपल्याला कर्जाची गरज पडत असते. पण कर्ज घेत असताना काही महत्त्वाच्या अशा 10-20 गोष्टी लक्षात घेणे खूप गरजेचं आहे की जेणेकरून कर्ज हे तुमच्या अंगलट येणार नाही. तर त्याच गोष्टीचा आपण आज इथं थोडा सविस्तरपणे विचार करणार आहोत आणि सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ. तर कर्ज घेत असताना सर्वप्रथम तुम्हाला पहिला मुद्दा लक्षात घेण्यात योग्य आहे आणि तो म्हणजे इंटरेस्ट रेट, ज्याला आपण म्हणतो व्याजदर. तर कोणतेही कर्ज घेताना तुम्हाला सर्वप्रथम त्या कर्जाशी, त्या लोन संबंधित व्याजदर, ज्याला आपण म्हणतो इंटरेस्ट रेट, हा समजून घ्यायला पाहिजे. तर हा जो व्याजदर राहते हा बहुतेकदा नाही का आपल्या म्हणजे तुमच्या क्रेडिट स्कोर, ज्याला आपण म्हणतो सिबिल स्कोर, क्रेडिट स्कोर, नाही का, किंवा मग तुम्ही ज्या बँकेकडून, ज्या संस्थेकडून कर्ज घेणार आहात त्या संस्थेवर सुद्धा काही प्रमाणात अवलंबून असते की व्याजदर किती घ्यायचे ते. संस्था जसं एखादी HDFC बँक आहे ते तुम्हाला 7% वार्षिक याप्रमाणे तुमच्याकडून व्याजदर आकारत असेल, तर SBI हे तुमच्याकडून 11% असे काही व्याज आकारू शकते. म्हणजे वेगवेगळ्या संस्थेमार्फत वेगवेगळे व्याजदर हे तुमच्याकडून आकारण्यात येत असते. तर तुम्हाला कोणतेही कर्ज घेत असताना व्याजदर कोण्या बँकेकडून किती घेण्यात येत आहे, तर ह्या गोष्टीची चौकशी तुम्हाला करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण काय होत असते की हे जे व्याजदर आहे, या व्याजदराचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या कर्जाच्या एकूण खर्चावर लक्षणीय असा परिणाम करत असतो. बहुतेकदा काय होत असते, तुम्ही 1 लाख रुपये कर्ज घेत असता, लोन घेत असता एखाद्या बँकेमार्फत, संस्थेमार्फत, सावकारामार्फत, आणि तुम्हाला व्याजदर जर जास्त असेल तर तुम्हाला जवळपास 50% म्हणजे 50,000 किंवा जवळपास 70% सुद्धा व्याज भरावा लागत असतो. आणि हे केव्हा होते, जेव्हा तुम्हाला व्याजदर संबंधित काही माहिती नसते तेव्हा. म्हणून कोणतीही कर्ज घेत असताना सर्वप्रथम व्याजदर हे तपासून पाहिले पाहिजे. त्यानंतर कोणतीही कर्ज घेत असताना दुसरा लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे तो म्हणजे ज्याला आपण म्हणतो हिडन चार्जेस, ज्याला आपण म्हणतो हिडन चार्जेस म्हणजे लपलेले शुल्क, ज्याला आपण हिडन चार्जेस म्हणू शकतो. हिडन चार्जेस तर हे लपलेले शुल्क किंवा ज्याला आपण म्हणतो हिडन चार्जेस हे काय असते, तर जे तुम्ही कर्ज घेत असतात त्याच्यावर जे इंटरेस्ट म्हणजे व्याजदर लागत असतो संस्थेमार्फत, तुम्हाला ज्या संस्थेमार्फत लोन कर्ज देणार आहेत त्या संस्थेमार्फत जो एक ठराविक व्याजदर आहे तो तुम्हाला द्यावाच लागतो. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही हिडन चार्जेस, लपलेले शुल्क तुमच्याकडून ते संबंधित कर्ज देणारी संस्था आकारते. जसे की मग आता तुम्हाला मग प्रीपेमेंट चार्जेस, नाही का. त्यानंतर मग तुम्ही एखादी कर्जाचा हप्ता भरण्यात उशीर केला तर तुमच्याकडून काही पेनल्टी
पेनल्टीसुद्धा घेण्यात येते, किंवा मग जे प्रोसेसिंग फी असते, जसे की मग तुम्हाला जे कागदपत्रे लागणार आहेत, लोन संबंधी डॉक्युमेंट्स लागणार आहेत, तर त्या या सर्व अशा लहान मोठ्या गोष्टीचा खर्चसुद्धा संबंधित संस्था, संबंधित बँक ही ग्राहकाकडून वसूल करते. तर तुम्ही कोणतेही कर्ज किंवा लोन घेता वेळेस त्या कर्जासंबंधित संपूर्ण करार नियमी जो ॲग्रीमेंट असतो तो संपूर्ण सविस्तरपणे वाचून समजून घ्यायला पाहिजे. तर हा एक दुसरा मुद्दा आला, कोणतेही कर्ज किंवा लोन घेत असताना विचार करण्यात येणार. त्यानंतर आपण तिसरा मुद्दा पाहू. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे आपला तो म्हणजे टर्म्स अँड कंडिशन. टर्म्स अँड कंडिशन ज्याला आपण म्हणतो अटी आणि शर्ती. तर बँक कर्जाच्या अटी आणि शर्ती ह्या माणसाने काळजीपूर्वक वाचल्या पाहिजे. आणि समजा व्याजदर आहे, शुल्क आहे, किंवा मग तुम्ही लेट पेमेंट करता, तर लेट पेमेंट करताना जे होणारा दंड आहे आणि किंवा या व्यतिरिक्तसुद्धा काही हिडन चार्जेस आहे का, तर यावर लक्ष म्हणजे फोकस करणे हे समजून घेणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. कारण कर्जाशी संबंधित सर्व जे चार्जेस असते त्याची जाणीव ठेवायला पाहिजे. यामुळे काय होते, जो मूळ कर्ज असते, मूळ जे शुल्क असते, त्या व्यतिरिक्तसुद्धा प्रीपेमेंट दंड तुमच्याकडून कधीकधी आकारण्यात येते. आणि ग्राहकाला असं वाटतं की व्याजदर आपण देत आहोत, पण व्याजदरापेक्षा सुद्धा आपल्याकडून काही हिडन चार्जेसच्या नावाखाली आपल्याकडून अतिरिक्त पैसे त्या कर्ज देणाऱ्या संस्थेमार्फत आपल्याकडून उकळण्यात येत आहे. तर याकरता टर्म्स अँड कंडिशन हे सुद्धा संबंधित कर्ज देणाऱ्या संस्थेचे पूर्णपणे वाचायला पाहिजे, समजायला पाहिजे. त्यानंतर आहे चौथा मुद्दा आणि तो म्हणजे आहे प्रीपेमेंट ऑप्शन. प्रीपेमेंट, तर हे प्रीपेमेंट काय आहे, तुम्ही कर्ज उचलता किंवा मग ते कर्ज उचलत असताना तुम्हाला जेव्हा कधी ते प्रीपेमेंट करायची वेळ असते, तर ते प्रीपेमेंट करत असताना कोणते अतिरिक्त शुल्क तुमच्याकडून ते संबंधित कर्ज देणारी संस्था किंवा बँक घेत असते का, किंवा मग तुम्हाला एकाच वेळी संपूर्ण मूळ रकमेसह व्याजदरसुद्धा ते तुम्हाला परमिशन देत असते का. तर यासारख्या सर्व गोष्टीचा यात समावेश होत असतो. बहुतेक जर पाहतो म्हटलं आपण तर जे फ्लोटिंग रेट सारखे व्याजदर असते ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय प्रीपेमेंटची परवानगी आपल्याला देत असते, आपल्या ग्राहकांना ते देत असते. तर प्रीपेमेंट हा मुद्दासुद्धा कर्ज घेत असताना लक्षात ठेवणे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण पाहणार पाचवा मुद्दा आणि तो म्हणजे उद्देश. उद्देश म्हणजे कर्ज घेण्यामागचा आपला मुख्य उद्देश काय आहे आणि कर्ज आपण कशासाठी घेत आहोत, कशाकरता घेत आहोत, की ज्यामुळे आपण आज कर्ज घेतले तर कर्ज घेण्यामागे जो उद्देश होता तो आपला साध्य होईल की नाही, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण काय होते, तुम्ही कर्ज ज्या गोष्टीसाठी घेता ते कर्ज घेतल्यानंतर पूर्ण कंप्लीट होणार की नाही हे तपासून पाहणेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर समजा तुम्ही एक जनरल लोन घेत असाल, सामान्य कर्ज घेत असाल, तर त्याच्यामध्ये मग एखादी काही बिझनेस समजा किंवा मग व्यवसाय नाही का, बिझनेस किंवा मग कार खरेदी करण्यासाठी किंवा मग गृह कर्जासाठी गृहकर्ज नाही का, तर याकरतासुद्धा तुम्ही लोन घेऊ शकता. आणि जर तुम्ही कर्ज घेतच असाल तर काही सामान्य जे मुद्दे आहे यासंबंधित ते लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे. जसं की तुम्हाला मग गृहकर्ज घ्यायचं असेल तर गृहकर्ज घेत असताना घराचं नूतनीकरण किंवा मग घर आपले साधं सिंपल कौलारू घराचं असेल तर ते नूतनीकरून स्लॅब टाकता येईल का, किंवा जे जुनी वाहन आहेत ते वाहन आपण रिपेअरिंग करून नवीन रिमॉडेल करू शकतो का, किंवा मग जे इमर्जन्सी खर्च आहे आपले जे दैनंदिन खर्च आहे ते खर्च आपले पूर्ण होऊ शकतात का. तर याकरता कर्ज घेत असताना आपण नेहमी कर्ज घेण्याचा उद्देश आपण समजून घ्यायला पाहिजे.
जर तुम्हाला घराचं नूतनीकरण करायचं असेल तर तुम्ही होम लोनसाठी जाऊ शकता, गृहकर्जासाठी जाऊ शकता. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कोणतेही कर्ज घेत असताना आपला उद्देश, त्या कर्ज घेण्याच्या मागे जो उद्देश होता ते पूर्ण व्हायला पाहिजे. त्यानंतर कर्ज घेत असताना 6वा मुद्दा लक्षात घेण्याजोगता आहे आणि तो म्हणजे घोटाळा, कर्ज घोटाळा. तर कर्ज घोटाळे काय असते? आता आजकाल पैशाच्या लालचीपायी बहुतेक असे स्कॅमर कर्ज वितरित संस्था म्हणून आपल्या जाहिराती मोबाईल, इंटरनेट याद्वारे मोबाईलवर सगळीकडे पसरवत असतात आणि ज्या लोकांना खरंच कर्जाची, लोनची आवश्यकता आहे, गरज आहे, ते लोक अशा भूलथापांना बळी पडतात. आणि मग काय होते? हे जे स्कॅमर असतात, घोटाळे करणारे लोक असते, ते त्या व्यक्तीची पर्सनल वैयक्तिक माहिती मिळवून घेतात त्यांना कर्जाचे आमिष दाखवून. किंवा मग कधी असंही होते की जास्तीचे अतिरिक्त त्यांना पैसे मागण्यात येते कर्ज अप्रूव्ह करण्यासाठी आणि लोक कर्ज घेण्यासाठी तडफडत असतात. बँकेच्या लांब लचक रांगेत उभे राहून 2-2, 3-3 महिने पाहत बसण्यापेक्षा थोडे पैसे जास्त दिले तर चालेल या उद्देशाने ते अशा भूलथापांना बळी पडतात. तर कर्ज घेत असताना तुम्ही कर्जाच्या अटी, परतफेडीचे वेळापत्रक, ज्याला आपण टाईम टेबल म्हणतो, किंवा मग जे हिडन चार्जेस असते, तर हे जे काही तुम्हाला स्पष्ट तुम्हाला हे घोटाळे करणारे स्कॅमर माहिती देत नसेल किंवा मग संबंधित बँक, संबंधित संस्था तुम्हाला या संबंधित परिपूर्ण तुमचं समाधान होईपर्यंत मार्गदर्शन करण्यात असमर्थ असेल तर तुम्ही अशा स्कॅमरपासून कर्ज घेत असताना सावध राहिलेले केव्हाही चांगले. त्यानंतर कर्ज घेत असताना पुढचा मुद्दा लक्षात घेण्याजोगता आहे आणि तो म्हणजे तुलना, कर्जाची तुलना. तर समजा तुम्ही कर्ज घ्यायचं हे ठरवलंच असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कर्ज कोण्या संस्थेकडून घेताना कोण्या संस्थेचं व्याजदर हे कमी पडणार आहेत हे तपासून पाहणे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. काही वेळेस काय होते, जे फसवणूक करणारे व्यक्ती आहेत ते आजकाल पूर्ण ओरिजिनल लोकांची कॉपी करतात आणि कायदेशीर कर्जदाराची नक्कल करून जे ग्राहक आहे, उपभोक्ते आहेत, त्यांची परस्पर माहिती चोरत असतात आणि त्यांच्याकडनं मग पैसे उकळण्याचा धंदा चालू होतो. तर कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी ती बँक, ती संस्था व्हेरीफाय आहे की नाही, खरंच ती संस्था लोकांना कर्ज देते की लोकांकडून डॉक्युमेंट्स, पर्सनल वैयक्तिक माहिती मागून त्यांचा दुरुपयोग करून घेतात, लोकांना फसवतात. हा मुद्दा देखील लक्षात घेणे महत्त्वाचा आहे. तर कर्जाची तुलना म्हणजे काय? तर कर्ज घेत असताना कोणत्या संस्थेमार्फत त्या कर्जावर किती टक्के व्याज आकारण्यात येते किंवा मग किती प्रीपेमेंट चार्जेस आहेत किंवा मग लेट चार्जेस आहे, नाही का, लेट चार्जेस आहे, डॉक्युमेंटेशन फी आहे, एक्स्ट्रा फी आहे. तर याकरता देखील तुम्ही कर्जाची तुलना करू शकता. त्यानंतर 8वा मुद्दा लक्षात घेणे आहे तो आहे तांत्रिक शुल्क. तांत्रिक शुल्क ज्याला आपण म्हणतो फी. ही तांत्रिक फी काय असते? तर तुम्ही जे व्याज संबंधित बँकेकडून किंवा संबंधित संस्थेकडून, शाखकाकडून घेत असता, ते संबंधित संस्था किंवा बँक म्हणा ते तुम्हाला जे कर्ज देते त्या मूळ रकमेवर व्याजदर घेत असतात. यासोबतच ते काही हिडन चार्जेस पण घेत असतात, जसे की मग प्रीपेमेंट चार्जेस, नाही का, लेट फी चार्जेस, पेनल्टी. तुम्ही जर एखादी कर्जाचा हप्ता भरताना लेट झाला तर तुमच्याकडून पेनल्टीसुद्धा घेण्यात येते. पण या व्यतिरिक्तसुद्धा आणखी एक तुमच्याकडून कधी तांत्रिक शुल्क तुमच्याकडून आकारण्यात येते आणि ती म्हणजे काय? व्याजदरा व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही जे अर्ज करण्याकरता जाता किंवा जे कागदोपत्री तुम्हाला जो व्यवहार करायचा असते, तिकीटा, स्टॅम्प पेपर, तर या सगळ्याची झेरॉक्स, आधार कार्डची
तर या सगळ्याचा जो खर्च येतो तो तुमच्या ग्राहकावर लादला जातो. तर लोन घेत असताना, कर्ज घेत असताना या तांत्रिक शुल्काची सुद्धा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. किंवा कधीकधी काय होते की लहान मोठे चार्जेस पकडून कधीकधी तुम्हाला GST पण ॲड करून तुमच्याकडून डॉक्युमेंशियल फी म्हणून तुमच्याकडून खूप जास्त पैसे आकारण्यात येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आहे लेट पेमेंट फी. तर लेट पेमेंट फी काय असते? तुम्ही समजा एखाद्या बँकेकडून किंवा एखाद्या संस्थेकडून जे कर्ज घेता, लोन घेता, आणि ते लोन घेत असताना तुम्ही एखादी आठवडा, एखादी मासिक तुम्ही चुकवला, तर त्याकरता दंड म्हणून ते तुमच्याकडून लेट पेमेंट फी म्हणजे दंडात्मक पैसे तुमच्याकडून काढण्यात येतील. तर हे जे लेट पेमेंट फी आहे हे कधी तुमच्याकडून आकारण्यात येते संबंधित संस्था? तर जेव्हा तुम्ही पेमेंट करताना जे शेवटची डेट असते ते शेवटची डेट चुकवल्यानंतर तुमच्याकडून ती लेट पेमेंट फी संबंधित कर्ज देणारी संस्था, बँक तुमच्याकडून आकारण्यात येते. हे जे लेट पेमेंट फी आहे, चार्जेस आहे, तर हे कर्ज देणाऱ्यांच्या आणि कर्जाच्या प्रकारानुसार बदलू शकते. तर जे सिक्युरिटी लोन आहे त्या लोनमध्ये तर लेट फी सारखी खूप कमी असते, पण जे अनसिक्युर्ड लोन असते त्या लोनमध्ये, त्या कर्जामध्ये लेट पेमेंट फी खूप जास्त प्रमाणात असते. त्यानंतर कर्ज घेत असताना 10वा मुद्दा म्हणजे तो आहे चिनी कर्ज घोटाळे. तर तुम्ही ऐकलं असेल की आता मोबाईलवर सुद्धा फायनान्स संबंधित बजाज, तर हे ज्या आपल्या भारतीय कंपन्या या व्यतिरिक्त सुद्धा ज्या इंटरनॅशनल मार्केट म्हणजे जसं चीन, रशिया, तर यासारखे सुद्धा काही देशांनी आपले ॲप्लिकेशन अपडेट करून मार्केटमध्ये आणून ते लोकांच्या मोबाईलच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. आणि ते लोन तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोर पाहून तुम्हाला फक्त मोबाईल टू मोबाईल लोन देण्याचे काम करत असते. याकरता काय असते ते तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड केली आणि कर्जाकरता सगळं टिक केली, म्हणजे मोबाईलची सर्व लोकेशन परमिशन दिली, तर तुमचा सर्व बायोडाटा ती संबंधित कंपनी तुमच्याकडून घेत असते. आणि मग तुम्ही अशाच चक्रव्यूहात पडता की घेता तुम्ही 2 लाख आणि भरता तुम्ही 24 लाख, अशी कंडिशन होऊन जाते. तर त्यामुळे आणि असे ऑनलाईन कर्ज देणारे स्कॅमर तुम्ही मागं ऐकले असेल की कर्ज देऊनसुद्धा त्या कंपनी मग टॉर्चर करतात आणि काही जणांनी आपला जीवसुद्धा गमावला. तर हा सुद्धा मुद्दा लक्षात घेण्याजोगता आहे जर तुम्ही कोणतेही कर्ज घेत असाल तर सांगायचं माझं तात्पर्य एवढंच होतं की कर्जाच्या अटीबद्दल चांगली माहिती असणे किंवा मग वैयक्तिक आर्थिक क्षमतांचे मूल्यांकन करणे आणि वास्तववादी परतफेड योजना निवडणे हे केव्हाही चांगले. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कर्ज मिळवताना ज्या जबाबदाऱ्या येतात, कर्ज देण्याच्या भक्षक पद्धती आणि छुप्या शुल्कापासून सावध राहा. कारण की कर्ज जेव्हा येतात, तुम्ही कर्ज जे घेता, तुम्हाला त्या कर्जाच्या स्वरूपात तुमची वेळेची गरज पूर्ण होईल तेवढा पैसा तर तुम्हाला त्या कर्जामार्फत येत असतो, पण कर्जासोबतच तुम्हाला त्या काही जिम्मेदाऱ्यासुद्धा येत असतात, ज्यामुळे तुमच्या काही हिडन चार्जेस यासारख्या व्यतिरिक्तसुद्धा तुमच्याकडून अतिरिक्त जसे मग लेट फी नाही का, हिडन चार्जेस, तांत्रिक शुल्क यासारखे तुमच्याकडून फी आकारण्यात येते आणि कधीकधी तुमच्यासाठी जीव घेणे देखील ठरू शकते. तर हे जे 10 कर्ज घेत असताना लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा आणि या गोष्टीचा विचार नक्की करा.